कृष्ण हरी हरी जय जय राम 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 कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी जय हो तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा वा 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 सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम संताचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येथे बहु दुधड जरी झाली म्हैस गाय बहु
जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो बहुदुधड जरी झाली म्हैस गाय बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनो विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा मायबाप भजन करा हा विठ्ठल संताचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही येथे बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू तो का म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू समचरण सरोजं सांद्र नीलाबुदाभं जगननिहित पाणिमण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयदवल्हासं विठ्ठलं चिन्तयामि वा मौली वा संताचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही येथे बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे महामेरू देऊचे मूर्तिमंत पुतळे साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा सेवेकरता निवडलेला 3 कडव्याचा अभंग आहे सज्जन हो अभंग मात्र तुकोबारायांचा आहे पण वर्णन मात्र जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय पण एक साधू आहेत आणि जगद्गुरु तुकोबाराय या जगामध्ये तुमचं आमचं कल्याण करणारे कोण असतील तर ते संत आहेत आणि त्या संतांचा अधिकार काय जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून सांगतात विठाला विठाला संताचा महिमा जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून म्हणतात बाबांनो
मी तुम्हाला साधू संतांचा महिमा सांगतोय, ऐका. जर साधू संतांचा महिमा वर्णन करायचा असेल तर साधू संतांचा अधिकार एवढा आहे की त्या साधू संतांचा महिमा सांगण्याकरता शाब्दिकाचे काम नाही येथे. बाबांनो, त्या संतांचा अधिकार तुम्हाला जर माहित करायचा असेल तर आपल्या जीवनामध्ये संतांची संगत घडली पाहिजे. बर, संगत घडल्याच्या नंतर आपल्याला अधिकार प्राप्त माहित होईल का? सज्जन हो, ऐका. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, साक्षात ब्रह्मदेव देखील या ठिकाणी आला ना तरी संतांचा अधिकार सांगू शकत नाही. कारण की का म्हणतात ना, बहुदुधड जरी झाली म्हैस गाय. बाबांनो, आपण सर्व शेतकरी आहात, ऐका. आपण जर आपल्या घरी गाय किंवा म्हैस जर पाळली ना आणि ती गाय म्हैस तुम्हाला एका टायमाला 20-20, 30-30 लिटर जरी दूध दिलं तरी तिला कामधेनु म्हणता येणार नाही. तसं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, एखादा जर मोठा तंत्रज्ञ पंडित जर असेल तरी त्या पंडिताला संतांचा महिमा सांगता येणार नाही. बर, संतांचा महिमा आपल्याला कळून घ्यायचा आहे, संतांचा अधिकार आपल्याला कळून घ्यायचा आहे. तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुम्हाला अधिकार जर कळून घ्यायचा असेल साधू संतांचा तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही साधू व्हावं लागेल. साधू. मग तुम्ही म्हणता आम्ही तर संसारिक आहोत, मग आम्ही साधू होऊ शकतो का? नाही महाराज. पण एक तुम्ही साधू संतांच्या संगतीमध्ये राहून साधू संतांच्या गुणाचं जर तुम्ही पाहिलं ना, गुणाचं पालन केलं ना, तुमच्या जीवनामध्ये साधू संतांचा एक जरी गुण आला ना तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तरीच महिमान येईल कळो. मग तुम्हाला अधिकार संतांचा माहित करायचा आहे तर तुम्हाला साधू संतांची संगत करावा लागेल आणि त्यांचा एक का होईना गुण आपल्या जीवनामध्ये अंगीकार करावा लागेल. विठाला विठाला. संताचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. प्रस्तुत अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार. तुम्ही म्हणता ना किमी निमित्त कार्यक्रम आहे, जर एखादं कारण असेल तर कार्य घडतं महाराज. बर का? मग काय कारण आहे, कशा निमित्त एक कार्य आपल्या सर्वांना ज्ञात आहे. स्वर्गवासी वसंतराव भिकाजी कोटे पाटील प्रतिष्ठान कीर्तन महोत्सव यांच्या या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि सर्वांपर्यंत पोहोचण्याचं काम घराघरामध्ये नोहे नोहे सर्व माणसांच्या मनामध्ये एक धार्मिक विचाराची ऊर्जा निर्माण करण्याकरता या आपल्या मनमंदिरा गजर भक्तीचा या मालिकेअंतर्गत जी टॉकीजच्या माध्यमातून सर्वांच्या मनामध्ये हा कार्यक्रम जातोय. सर्व या टीमचं मनापासून आभार आणि इथं जमलेले सर्व कलाकार, सज्जन श्रोते सर्वांना विनम्र अभिवादन करतो. सर्वांना माता ठेवतो आणि उर्वरित राहिलेल्या आपल्याला या वेळेमध्ये सुंदर चिंतन बघायचंय. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बाबांनो आपल्याला संतांचा महिमा कळून घ्यायचा आहे. बर, काय अधिकार आहे संतांचा? महाराज, इतका अधिकार आहे संतांचा, लक्ष द्या. माझ्या जागेवर साक्षी
साक्षात भगवान पंढरीशी परमात्मा जरी आला ना तरी संतांचा अधिकार सांगू शकत नाही इतका अधिकार साधू संतांचा आहे। बर तुम्ही म्हणतात मग साधू संतांचा इतका अधिकार आहे, मग साधू संतांनी त्यांच्या जीवनामध्ये काय केलं? एकच काम केलं सज्जन हो, ते म्हणजे जगाच्या कल्याणाकरता आपला देह झिजवला। देह कष्ट भीती परोपकार, बोला 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 हा, देह कष्ट भीती परोपकार, जय हो वा वा वा, त्यांनी निष्ठा तुमच्या आमच्या उद्धाराकरता काय काय केलं? तर तुमच्या आमच्या उद्धाराकरता हरिनाम केलं। त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा शेवट पण गोड होण्याकरता त्यांनी अट्टहास केला। मग तुमच्या आमच्या करता इतके जर साधू संत अट्टहास करत असतील तर आपण त्यांच्या संगतीमध्ये का जायचं नाही महाराज? अहो किती अट्टहास आहे, किती अट्टहास आहे, पण आज जर विचार केला तर आपल्या जीवनामध्ये अट्टहास नाही बर का। परमार्थ करायचा असेल तर अट्टहास लागतो, साधू संतांची संगत करायची असेल तर अट्टहास लागतो। बर महाराज हरिनाम करायचं जर असेल ना तरीही तुम्हाला अट्टहास लागतो, आणि तुम्ही जर अट्टहास केला तर भगवान पंढरीशी परमात्मा तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। बर साधू संतांना माहित होत कलियुगामध्ये सर्वजण अट्टहास करतील, पण साधू संतांच्या संगतीमध्ये जर त्यांनी अट्टहास केला कशाचा? हरिनामाचा, आणि तो जर अट्टहास केला तर निश्चित साधू संतांच्या संगतीमुळं भगवान पंढरीशी परमात्म्याची भेट झाल्याशिवाय राहणार नाही। आणि एकदा काय भगवान पंढरीशी परमात्म्याची भेट झाली तर तुम्हा आम्हाला भगवान पंढरीशी परमात्मा या भवसागरातून तरुण नेल्याशिवाय राहणार नाही। पण अट्टहास करा, अट्टहास, अट्टहासाशिवाय फळ नाही। पण आता बिना अट्टहासाच पाहिजे महाराज। धोतर घातलं की वाटतं कीर्तन करावं, नाही महाराज, त्याला अट्टहास करावा लागेल, साधना करावा लागेल। आणि तुम्ही जर साधना केली तर ती साधना निश्चित साध्याला जाईल, पण साधू संतांची संगत करावा लागेल। पण साधनाच नाही महाराज। तुम्हाला समजण्याकरता एक दृष्टांत सांगतो, समजला तर बघा, याला 4G रेंज लागती बरं का महाराज। एक पोरगा 12वी मध्ये 3दा नापास झाला, 3दा, आणि 4थ्या वेळेस परीक्षा दिली आणि पेपर दिले महाराज त्यांनी। पण ज्या दिवशी निकाल होता त्या दिवशी म्हणला आता निकाल आणायला मी जाणार नाही, कारण की का 12वीला मी 3दा नापास झालोय म्हणला, आणि जर मी आता 4थ्या वेळेस जरी फेल झालो तर माझा बाप म्हणला मला बुटाने हाणल्याशिवाय राहणार। त्याने मित्राला बोलून घेतलं, ए बाळो कुठे आहे? स्टँडवर, लवकर ये। आला, काय तुला माहित नाही आज माझा निकाल आहे? माहित आहे ना, मग पेढे घेऊन येऊ का? निकाल लागला का? पास झाला का? नाही, मी 3दा फेल झालेलोय, आता 4थ्या वेळेस माझा निकाल तू आणायचा, तू। असं म्हटल्याच्या नंतर मित्राला लावलं निकाल आणायला, म्हणले हे बघ निकाल घेऊन ये, पण आल्याच्या नंतर
डायरेक्ट सांगू नको माझा एक विषय गेलाय, दोन विषय गेलाय, फेल झालाय. म्हणले मग कसं सांगायचं? हे बघ म्हणले, तू जर निकाल घेऊन आला की माझा जर एक विषय गेला असन तर म्हणायचं राम, माझे जर दोन विषय गेले असतील तर म्हणायचं श्रीराम, आणि माझे 3 विषय जर गेले असतील तर म्हणायचं जय श्रीराम. गेला महाराज मित्राचा निकाल घेऊन आला. पडून आहे ती रोडला गाठ पडली. म्हणला दादा, ए बाळो, माझा निकाल आणला का? ते म्हणलं हो. म्हणले मग काय झालं? ते म्हणला पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. महाराज ती पळायची नसती का शारीरिक परीक्षा, ती 20 मार्काला. अहो त्याच्यात पण तो फेल झाला ना. काय महाराज कशामुळे घडलं? तर त्याच्या जीवनामध्ये अट्टहास नाही. मग फळ कसं प्राप्त होईल? मग तुम्हाला जर फळ प्राप्त करायचं असेल तर तुमच्या जीवनामध्ये अट्टहास करा. तो अट्टहास कोणचा आहे? तर साधू संतांच्या संगतीमध्ये या. आणि एकदा काही साधू संतांच्या संगतीमध्ये जर तुम्ही आला तर तुम्हाला साधू संतांचा अधिकार कळल्याशिवाय राहणार. बर, साधू संतांच्या संगतीमध्ये तुम्ही म्हणताना आम्ही येतो, मग आम्ही साधू म्हणावं कुणाला? म्हणायचं कुणाला साधू? महाराज साधू म्हणावे ऐसिया ज्याच्यापाशी दया आहे, ज्याच्यापाशी शांती आणि कृपा करण्याची ताकद ज्याच्यापाशी त्याला साधू म्हणावं. बर, तुम्ही म्हणता असे साधू आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होत नाही. मग असे साधू तुम्ही आम्हाला दाखवून द्या. दादांनो, साधू संतांच्या जीवनामध्ये साधू संत तुम्हाला गोड जरी बोलले ना, असं समजायचं की त्याच्यातून आपलं कल्याण आहे. 2, तुमच्या जीवनामध्ये जर वाटत असेल ना, साधूच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर साधू आमच्यावर रागवतात. दादांनो, साधू जरी तुमच्यावर रागवले जरी, तर असं समजायचं की यांच्या रागवलेल्या शब्दातून देखील आपलं कल्याण आहे. एवढंच नाही महाराज, देवाच्या काळामध्ये, श्रीकृष्ण परमात्म्याच्या काळामध्ये एक वेळेस असा प्रसंग आला. तो प्रसंग म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याला वाटत होतं बऱ्याच दिवस झालं एका साधूंची भेट नाही, कोणत्या साधूंची भेट नाही, देवांची भेट नाही. असं मनात इच्छा झाल्याबरोबर नारद मुनीच्या मनात आलं, अरे आपण किती दिवस झाला परमार्थ करतोय, आपण आपल्या जीवनामध्ये आता लग्न केलं पाहिजे. मग नारद मुनी श्रीकृष्ण परमात्म्याकडे आले. नारायण आले, महाराज आले. श्रीमन नारायण. श्रीकृष्ण परमात्म्याने पाहिलं नारद मुनीचं आपल्या द्वारामध्ये, आपल्या या महालामध्ये आगमन झालंय. श्रीकृष्ण परमात्मा म्हणले, नारदा, माझ्या जीवनामध्ये वाटलं होतं मला साधूंची भेट व्हावी, तू आलास? हो आलो देवा. नारद मुनी, कशा करता तुम्ही आले? नारद मुनी म्हणले, देवा बस मला आता वाटतंय लग्न करायचं. लग्न करायचंय? मग मी काय करू? मी काय करू म्हटल्याच्या नंतर नारद म्हटले, देवा तुम्ही आता एकच काम करा की तुमच्या जीवनामध्ये 16,108 बायका आहेत, एखादी देऊन टाका म्हणले मला. महाराज, आपल्या जागेवर जर एखादा असता तर राग आला असता, पण देवाला राग आला नाही. देव हसला. किती प्रेम असन हो साधू संताविषयी. अहो काहीच नाही, एक प्रमाण आहे, देवते संतांनी निमित्त ते प्रतिमा. अहो फक्त निमित्त मात्र प्रतिमा वेगवेगळे आहेत, पण साधू संत आणि देव एकच आहे. विठाला विठाला
नारद मुनी म्हटले मला तुमच्या 16,108 बायकापैकी एक देऊन टाका. असं म्हटल्या बरोबर नारदाला सांगितलं श्रीकृष्ण परमात्म्याने, नारदा जा, मी जिथं नसेल तिथली तू घेऊन जा. नारद निघाले महाराज. आणि निघाल्याच्या नंतर प्रत्येक घरी जायचे, पण प्रत्येक घरी देव कुठं अंघोळ करत होता, देव कुठं देवपूजा करत होता, देव कुठं जेवत होता, देव कुठं झोपला होता, देव कुठं साधू संतांची पूजा करत होता. महाराज नारद मुनी फिरून फिरून कंटाळून देवाकडे आले. म्हणले देवा तुम्ही प्रत्येक ठिकाणी आहात. हो मग श्रीकृष्ण परमात्मा म्हटले देवा आपलं नारदा साधू संतांनी जे लिहिलंय ते चुकीचं आहे का? सर्वा घटी राम. बर सगळ्या ठिकाणी मी आहे, प्रत्येक घरी मी आहे. म्हणतात अहो अनंत अवतार घेशी भक्ता कारणी आणि कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. मी अनंत अवतार घेतलेत, अवताराच्या राशी तो हा उभा विठेवरी. अहो इतके अवतारात माझे की तिथं कुणीही गणत करू शकत नाही. मी प्रत्येक ठिकाणी आहे. पण नारदाला वाटलं नाही देवा मला लग्न करायचंय, मग तुम्ही मला बायको द्या. असं म्हटल्याबरोबर श्रीकृष्ण परमात्मा म्हटले ए नारदा तुला लग्न करायचं असेल तर जा, इथून 2 किलोमीटरवर एक राजवाडा आहे आणि त्या राजवाड्यामध्ये एक राजकन्या आहे आणि त्या राजकन्येचा विवाह आहे. पण त्या कन्येने असा पण ठेवलाय की जो राजकुमार सुंदर असेल त्या राजकुमारासोबत मी लग्न करेल. पण नारद म्हणले देवा कामून ओ गरीबाला तुम्ही त्रास देता. काय झालं नारदा? अहो या जगामध्ये तुम्हीच सुंदर आहेत, तुम्हीच राजसच कुमार, मदनाचा पुतळा आणि रवी शशी काळा लोपलिया. देवा तुम्हीच या जगामध्ये सुंदर आहेत. मग एक काम करा, तुमचं मला हरिरूप देऊन टाका, हरिरूप हरिरूप. असं म्हटल्याबरोबर देव म्हणले तथास्तु. आणि लगेच देवाने देवाचं स्वरूप त्या ठिकाणी नारदाला देऊन टाकलं. पण ऐका सज्जन हो, नारदाला आनंद झाला आणि नारद म्हटला आता उजळले भाग्य आता आणि अवघी चिंता वारली. असं म्हटल्याबरोबर नारदाने लगेच त्या राजवाड्यामध्ये प्रवेश केला. नारायण नारायण प्रवेश केला. आणि प्रवेश केल्याच्या नंतर नारद मुनी एका सिंहासनावर बसले. अहो विविध देशीचे राजे त्या ठिकाणी आले होते, अनेक राज्याचे राजे त्या ठिकाणी आले होते आणि नारद बसले. असा प्रसंग आला, ती राजकन्या सुंदर असा फुलाचा हार घेऊन प्रत्येक राजकुमाराच्या समोर यायची, बघायची पुढं चालायची, बघायची पुढं चालायची. ज्यावेळेस नारदाचा नंबर आला ना त्यावेळेस नारदाच्या गळ्यात हार न घालता त्या कन्येने माग पाहितलं. नारदाला वाटलं मला बघून आता ही राजकन्या लाजली. लाजले गे माये आता कवना वाळू, लाजली असं वाटलं. आणि वाटल्याच्या नंतर त्या राजकन्येने नारदाला न हार घालता पुढे गेली. श्रीकृष्ण परमात्मा उपस्थित होते. श्रीकृष्ण परमात्म्याला हार घातला आणि हार घातल्याच्या नंतर महाराज नारदाची तळपायाची आग मस्तकाला गेली. राग आला, रे देवाचं स्वरूप मला असताना मला ह्या राजकन्याने हार का घातला नाही? पण सगळे राजकुमार त्या नारदाला म्हटले ए नारदा अरे येडा झालाय तू येडा. अरे देवाचं स्वरूप नाही तुला, तुला फसवलंय देवानं. म्हणले काय केलंय? तर तुला माकडाचं स्वरूप दिलंय, माकडाचं. असं म्हटल्याच्या नंतर राग आला. नारद मुनी एका सरोवराच्या ठिकाणी गेला आणि पाण्यात पाहिलं तर अरे खरंच देवाने मला माकडाचं स्वरूप दिलंय. नारदाला राग आला. आल्याच्या नंतर त्या सरोवरातलं पाणी घेतलं आणि देवाला श्राप दिला. देवा ज्या अर्थी तो आम्हाला माकडाचं स्वरूप दिलंय ना
तुला राम अवतारामध्ये माकडाचीच गरज पडणार म्हणून असं पाणी फेकलं. महाराज नारदाने देवाला श्राप दिला तरी देखील देवाचं कल्याण झालं. मला एकच मुद्दा सांगायचा आहे की देवाच्या कल्याण साधू संतांनी श्राप दिल्यावर देवाचं कल्याण झालंय आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये जरी साधू रागवले तर निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ही त्यांच्या शब्दात ताकद आहे. म्हणूनच जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं प्रथम चरणात संताचा महिमा तो बघो दुर्गम. संताचा महिमा तो बघो दुर्गम. जगद्गुरु तुकोबराय प्रथम चरणात म्हणतात संताचा महिमा तो बहु दुर्गम आणि शाब्दिकाचे काम नाही येते. त्यांचा अधिकार वर्णन करण्याकरता शब्द कमी पडते कारण की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी तेवढा अट्टहास केलाय. मग तुमच्या जीवनामध्ये अट्टहास घडला पाहिजे. अहो तुम्ही पहा किती अट्टहास केलाय. ज्ञानोबरायांच्या काळामध्ये तुकोबरायांच्या काळामध्ये अधिकारू सर्व साधू संतांच्या काळामध्ये त्यांनी आळंदीवरनं देहूवरनं पैठणवरनं दर महिन्याला भगवान पंढरीशी परमात्म्याची वारी केली. महाराज वारी केली आणि वारी करून नेम चालविला आणि नेम चालविला याचा अधिकार काय प्राप्त होतोय ऐका. त्यांच्या जीवनामध्ये इतका त्रास झाला तेव्हा काही लाईट नव्हती, रोड नव्हते, पण दर महिन्याला दर कोस पायी मुक्काम करत करत चिखल तुडत तुडत ज्ञानोबराय तुकोबराय पंढरपूरला वारीला जात होते. इतका त्रास त्यांच्या जीवनामध्ये सहन केला म्हणून आपण आनंदाने आज त्यांच्या सोहळ्यामध्ये जातोय. महाराज काय आनंद आहे. महाराज ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या सोहळ्यामध्ये काय आनंद आहे. अहो इतका आनंद आहे म्हणतात ना तो सुख सोहळा स्वर्गी नाही. अहो त्या सोहळ्यासारखा स्वर्गात पण तसला सोहळा नाही. इतका अधिकार आहे पहा ना. अहो किती आनंद माऊलीच्या सोहळ्यामध्ये. अहो एकच जप होतो ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. वा वा माऊली वा. वा रे वा.
रूप माऊली